एका बातमीने काल भारताचं मार्केट अक्षरशः हादरलं, त्यासोबत जगाचंही हादरलं. क्रूड ऑइल $110 वरती ट्रेड करत होता आणि आजही क्रूड ऑइल 114च्या आसपास ट्रेड करत होता. रुपया पुन्हा कमजोर आणि इन्व्हेस्टर घाबरलेले होते. हे फक्त पेट्रोल, डिझेल महाग होण्याची न्यूज नाही, ही भारताच्या इकॉनॉमीला मिळालेली डायरेक्ट एक वॉर्निंग आहे. मिडल ईस्टमध्ये काल एक टेन्शन वाढलं. यूएईच्या एनर्जी साईटवरती ड्रोन स्ट्राईक झाला आणि त्यानंतर इंटरनॅशनल मार्केटमध्ये ऑइलच्या प्राइसेस रॉकेटसारख्या उडायला लागल्या. सकाळपासून मार्केटमध्ये खूप मोठी पॅनिक सेलिंग सुरू होती आणि टेक शेअर्स पडलेले होते, बॉन्ड यील्ड्स वाढलेले होते आणि रुपयासुद्धा डॉलरसमोर जवळपास रेकॉर्ड लोवरती पोहोचलेला होता. लोक एक मोठी चूक करतात. त्यांना वाटतं की ऑइल महागलं म्हणजे फक्त पेट्रोल महाग होतं, पण रियालिटी खूप डेंजरस आहे. ऑइल महागलं की ट्रक ट्रान्सपोर्ट महाग होतात, फॅक्टरी कॉस्ट महाग होतात, फ्लाइट तिकीट्स महाग होतात, भाजीपाल्यापासून तर ऑनलाईन डिलिव्हरीपर्यंत सगळं काही महाग होतं. म्हणजे एका बॅरलचा भाव वाढतो आणि सामान्य माणसाचा मंथली बजेट फुटतो, कोलमडतो. रिपोर्टनुसार ऑइल कंपन्यांचा डेली लॉस 25% वाढू शकतो, अशी भीती व्यक्त केली जाते आहे. आणि सर्वात मोठा धोका म्हणजे भारत अजूनही मोठ्या प्रमाणात ऑइल इम्पोर्ट करतो आहे. म्हणजे डॉलर वाढला आणि त्यासोबत ऑइल वाढलं तर डबल अटॅक थेट भारतावर होतं. जसं घरात कमावणारा एकच माणूस, पण तो जर आजारी पडला तर संपूर्ण कुटुंबाचं जे काही बॅलन्स आहे ते कोलमडून जातं. तसंच ऑइलवर जगणाऱ्या इकॉनॉमीचं होतं. मार्केटला युद्धाची भीती कमी असते, पण महागाईची भीती मार्केटला आतून हादरवते. आणि म्हणून आज इन्व्हेस्टरपेक्षा जास्त टेन्शन कॉमन मॅनला आहे. कारण पुढच्या काही महिन्यांमध्ये EMI, पेट्रोल, ग्रोसरीज, ट्रान्सपोर्ट सगळं एक्सपेन्सिव्ह होण्याची शक्यता दाट आहे. परंतु मित्रांनो, हा एक टेम्पररी पॅनिक आहे की मोठ्या आर्थिक वादळाची सुरुवात? तुम्हाला काय वाटतं? पेट्रोल 120 पार जाईल का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा शॉर्ट जर आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. भेटूया नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बुल IQ कडून धन्यवाद.